जय श्रीराम. फक्त डाएटने वजन कमी होईल का याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो चला सुरुवात करूया. सर्वांना जय श्रीराम. डाएटने वजन कमी होईल का? फक्त डाएटने वजन कमी होईल का? आता भरपूर व्हिडिओमध्ये भरपूर जण सांगतात, मी सुद्धा सांगतो की तुम्ही वर्कआउट सोबत डाएट करा, तुम्हाला रिझल्ट भेटेल. म्हणजे तुमचं वेट लॉस करताय आणि तुम्ही फक्त वर्कआउट करता आणि डाएट करत नाही तर तुम्हाला रिझल्ट नाही भेटणार. पण तुम्ही डाएट प्लस वर्कआउट करणार तर 100% रिझल्ट तुम्हाला भेटेल. हे मी तुम्हाला सांगत असतो. पण आजचा विषय आपला असा आहे की फक्त डाएट केल्याने वजन कमी होईल का? तर मित्रांनो एक बघा, तुम्हाला एक सांगतो. मुख्यतः बघायला गेलो, डाएट केलं तर वजन कमी होणारच आहे, कारण की तो रूलच आहे. कॅलरी डिफिशियट इक्वल टू वेट लॉस. बरोबर, म्हणजे वजन कमी होईल. पण मित्रांनो एक तुम्हाला सांगतो, फक्त डाएट केला ना तर तुमचं वजन कमी होईल, पण त्यामुळे तुम्हाला काय जाणवेल माहिती का? तुमची जे शरीर आहे, तुमची जी स्ट्रेंथ आहे, ताकद आहे, ती कमी होईल. तुमची बॉडी लूज होईल आणि जे बॉडीला जो शेप पाहिजे तो पुरेसा भेटणार नाही. म्हणून फक्त डाएट केल्याने वजन तर कमी होईल, पण जे तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे ते तुम्हाला भेटणार नाहीये. आता खरं बघायला गेलो, आपण डाएट करतो ना, तर त्यासोबत तुम्हाला प्रॉपर जर तुम्ही वर्कआउट केला तर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन चांगलं होईल. म्हणजे तुम्ही डाएट का बरं करतात की आपल्याला वजन कमी करायचं असतं. पण भरपूर जणांचं म्हणणं असतं की आम्ही वजन कमी करतो, पण आमची जी कातडी आहे किंवा जी स्किन आहे ती लूज तर पडून नाही जाणार, ती ढिल्ली तर नाही होऊन जाणार, असं विचित्र तर नाही वाटणार. भरपूर जण हा प्रश्न असतो. म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही डाएट करणार आहे ना तर बेस्ट आहे. तुमचं वजन कमी होणार आहे, पण डाएट सोबत तुम्हाला वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे. ज्याने तुम्ही वर्कआउट सोबत केला, म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ ट्रेनिंग केली त्यासोबत, तर तुमची स्किन लूज पडणार नाहीये, तुमच्या स्ट्रेंथ स्टॅमिना वाढत जाणार आहे आणि त्यासोबत तुमचा मसल लॉस होणार नाही. उलट मसल लॉस हे वाढत, जे मसल लॉस झालेलं आहे ते तुमचं परत रिकव्हर होऊन तुमचं मसल वाढत जाईल. तर म्हणून एक तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त डाएट केला तर तुमचं त्यासोबत स्किन लूज पडणार आहे, जे स्ट्रेंथ स्टॅमिना कमी होणार आहे आणि त्यासोबत मसल लॉस व्हायचे चान्सेस सुद्धा असतात. म्हणून पण मित्रांनो, तुम्ही त्यासोबत वर्कआउट केला, स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ ट्रेनिंग जर केली तर तुमचा मसल लॉस होणार नाहीये. प्रॉपरली तुमचा मसल वाढत जाईल आणि एक चांगला विजिबल होऊन एक चांगला अट्रॅक्टिव्ह दिसेल. म्हणून मित्रांनो, डाएट नुसतं करून जर चालणार नाही, तर तुम्हाला त्यासोबत तुमची वर्कआउट करण्याची जी शैली ती सुद्धा चांगली पाहिजे आणि वर्कआउट हा नेहमीप्रमाणे पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही चांगला एक सर्टिफाईड ट्रेनरच्या अंडरमध्ये जर तुम्ही डाएट सोबत वर्कआउट जर केला तर तुमची स्किन ही लूज पडणार नाही, तुमचं शरीर हे लूज पडणार नाही. उलट तुमचं स्ट्रेंथ स्टॅमिना वाढत जाईल, मसल चांगलं वाढत जाईल आणि त्यासोबत तुम्ही एक अट्रॅक्शन मध्ये जी तुमची बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे त्यासोबत तुम्ही दिसणार आहे. तर माझं एकच सांगणं आहे, नुसतं डाएट करू नका. भरपूर जण काय करतात, मी फक्त डाएट करतो, वर्कआउट वगैरे काहीच करायचं नाही आणि चालायला जातो. तर मित्रांनो याचा लॉस तुम्हालाच होणार आहे, कारण की तुमच्या त्यासोबत मसल लॉस सुद्धा होणार आहे आणि तुमची जी बॉडी अट्रॅक्शन आहे ते एकदम लूज झालेली असेल. म्हणून तुम्ही प्रॉपरली डाएट सोबत, नुसतं डाएट करू नका, डाएट सोबत तुम्ही वर्कआउट करा, ज्याने तुम्हाला तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन, तुमच्या जो शरीरामध्ये बदल आहे तो चांगल्या पद्धतीने दिसेल. म्हणून मित्रांनो एकच सांगणं आहे, डाएट सोबत वर्कआउट सुद्धा करा. तर मित्रांनो आजचा आपला असा विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.